घरातील रोजच्या कामासाठी हटके किचन टिप्स. तुमच्या किचनचा ओटा तेलकट झाला असेल किंवा चिकट झाला असेल तर स्वच्छ कपडा व्हिनेगरमध्ये बुडवून त्याने किचनचा ओटा पुसल्याने ओटा चमकायला लागेल व त्यावरील जंतूही मरतील. जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा, त्यामुळे ती भांडी चकाकतील. आलू पराठा हा लहान मोठ्या सर्वांनाच फार आवडतो. आलू पराठा आणखीन चविष्ट बनवण्यासाठी बटाट्याच्या सारणात थोडी कसुरी मेथी आणि चिमूटभर साखर टाका. रात्री झोपताना चेहऱ्याला हळद लावावी. हळद लावताना त्यात गुलाब पाणी घाला. चेहऱ्यावर मुरूम येत नाही, रंग उजळतो, चेहऱ्यावर तजेला दिसतो. जर चक्कर येत असेल तर लिंबूवर साखर टाकून खाल्ल्याने चक्कर येणे बंद होते. चेहरा तजेलदार दिसण्यासाठी दुधाच्या सायमध्ये थोडी हळद मिक्स करून लावा आणि 4 तासाने चेहरा धुवा. कोशिंबीर बनवताना दह्यासोबत सर्व सामग्री मिक्स केल्यावर त्यावेळी मीठ टाकायचे नाही. कोशिंबीर वाढताना मीठ टाका. अगोदरच मीठ टाकल्याने त्यातील दही आंबट होते आणि कोशिंबीरला पाणी पण सुटते. नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा. चुकूनही बिघडला तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो. पालेभाज्या सुकल्या असल्यास पाण्यात 1 चमचा व्हिनेगर टाका किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यास भाज्या ताज्या होतात. पोळी तव्यात चिकटत असेल किंवा करपत असेल तर पोळ्या करण्याआधी तव्यावर थोडे तेल लावून घ्यावे. पोळ्या खूप छान भाजल्या जातात. भेंडी कट करताना हात चिकट होऊ नयेत म्हणून चाकूला अर्धा लिंबू लावा, याने भेंडी थोडी सुद्धा चिकट होणार नाही. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा. काढताना ट्रे चटकन निघतो. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वादसुद्धा येईल. हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चोळावे, मग हात धुतल्यानंतर वास जातो. पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो. जुने झालेले काचेची भांडी एकदम स्वच्छ आणि नवीन दिसण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी घासा. यामुळे काचेची भांडी एकदम स्वच्छ होतात, नवीन दिसतात. इडलीचे पीठ परफेंटसाठी ठेवताना शक्यतो मोठ्या भांड्यात ठेवावे. त्यात मीठ घालू नये, म्हणजे बेटर चांगले परफेंट होते. भांड्याखाली कॉटनचा टॉवेल ठेवावा, म्हणजे बॅटरला ऊब लागून चांगले परफेंट होते. सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी प्यायल्याने खूप फायदेशीर आहे, कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेला चमक देण्यास मदत करते. मन एकाग्र करायला, शांत करायला पहाटेची वेळ उत्तम असते. म्हणून जी व्यक्ती सकाळीच लवकर पहाटे उठते ती व्यक्ती सुखी आणि दीर्घायुष्य असते. चहा जास्त सुगंधी लागण्यासाठी ते उकळताना पाण्यामध्ये सुकलेल्या संत्र्याची साल, वेलचीची साल आणि थोडासा अद्रक त्यामध्ये टाका. चहा खूप सुगंधी आणि टेस्टी लागेल. पुरीचे पीठ मळत असताना त्यामध्ये थोडीशी साखर, मीठ, थोडा ओवा आणि रिफाईंड तेल घालून पीठ मळा. त्याने तुमची पुरी खूप टेस्टी होईल. तुम्हाला पुदिना सुकवून स्टोअर करून ठेवायचे असेल तर पुदिना एकत्र फडक्यात बांधून ते सावलीमध्ये लटकवून ठेवा आणि थोडं सुकल्यानंतर त्याची पाने वेगळी करा आणि एका एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही वर्षभर वापरू शकता. पोळ्या किंवा भाकरी बनवताना तवा पहिला स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्या तव्यावर 1 चिमटी मीठ टाकून भाकरी किंवा पोळ्या करून घ्या, चांगले असते. आजच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.